गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार. मी केवल म्हात्रे स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर केवल म्हात्रे ब्लॉग्स. तर आता आहे मी इंडोरमध्ये. वाजले 9 वाजले आता आणि आता चाललो इंडोर फिरायला. मम्मी तयारी करते, पप्पांची तयारी वगैरे झाली आहे, त्याची पण तयारी झाली आहे. चहा मागवला आहे, चहा आणि बिस्किट. तर चला आपण खाऊन घेऊया आता. चहा होतो पहिला, येत पण नाही त्यात मग फिरवा. आपण काढला नाही तो गोरा गोरा करता येतो ना. अजून पाहिजे कोणाला? तर गाईज आता निघालोय तयारी वगैरे करून. आपली आत्ता बस आली इकडे, बघू शकता सगळे निघालेत मस्त तयारी करून. काल थकलेलो खूप, ते सगळं करून स्वतः मस्त फ्रेश झालोय, बरं वाटतंय आज. बघा हेमराज, ओय काय बघा भाई. चला सगळे चालले आता मस्त निघूया. इकडचे लोकल एरियाचा पण फिरूया जरा, बघूया बसवायला काय काय दाखवतो. तर चला आता जाऊया, बसमध्ये बसूया. आता आलोय लालबाग पॅलेसमध्ये. आपला मुंबईवाला लालबाग नाही, इंडोरवाला पॅलेस आहे लालबाग. हा बघा. तर जाऊ आता तिकीट घ्यायला. बघा तर तिकीट घर आहे, बघूया तिकीट वगैरे किती आहे. फोटो काढतात सगळे, हे बघा. इथे इंडोरमध्ये खूप सारे प्लेसेस आहेत जे आपण विजिट करू शकतो. अन्नपूर्णा मंदिर, छत्री बाग, बडा गणपती मंदिर, राजवाडा मॉल, काच मंदिर, कृष्णाबाई होलकर की छत्री समूह, बोलिया सरकार की छत्री, केंद्रीय संग्रहालय, खजराना गणेश मंदिर, राला मंडळ, असे खूप सारे हे आहेत. इथे पण खूप काय लावलेत, बघू शकता. सुटे असं माहिती का, 2-3 ठिकाणची तिकीट एकदमच करू आपण सगळं, नंतर करू डिवाइड आहे ना. दाखवा तिकीट, काय तिकीट दाखवा. किती आहे तिकीट? 20 रुपये. एकाचे 20 रुपये आहेत. हे बघा, टोटल 14 माणसं आहेत. 260 झाले. सगळे माणसं उभे आहेत. हे घ्या. तर चला आपण जाऊया आतमध्ये. चला आता आतमध्ये जाऊ, जरा फोटो काढूया. 1 मिनिट गाईज, जरा पॉज. बघा, नेहरू केंद्र, लालबाग इंदोर, 1988 बांधलेला गेलेला आहे. हा प्राचीन काळातला हा पॅलेस आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. हा बघा, खूप मोठा पॅलेस आहे इकडे. हा पहिला स्पॉट आपल्याला दाखवलाय. तर चला आता आतमध्ये जाऊया. सगळी पब्लिक येते आतमध्ये फोटो काढत होते सगळे. तर चला आता जाऊया आतमध्ये.
पाणी पिण्यासाठी इथे पानपोई लावले. खूप भारी गार्डन आहे इथे फोटोज वगैरे काढायला आणि फिरायला. तर चला आता जाऊया आतमध्ये. हा बघा इथे एंट्रन्स गेट आहे, बघू शकता. एकदम एकदम फ्रेश वाटतंय. आपला अर्धा दिवस गेला असता इथे यायला. चला प्रवेश गेट. सगळे येतात हळूहळू. जाऊयात आतमध्ये. चला. बघा किती मोठा पॅलेस आहे, बघू शकता. इथे माहिती दिली आहे त्याची. पॅलेस तुकोजीराव होळकर, अहिल्याबाई होळकर परिवार. तुकोजीराव होळकर यांचा पॅलेस. अहिल्या भारके होळकर, तुकोजीराव होळकर इथे राहायचे या पॅलेस मध्ये. बघा खूप भारी आहे. इथे आय थिंक प्लेइंग रूम आहे. इथे ऑफिस होता, बघू शकता. आणि आतमध्ये पूर्ण मोठा हॉल बघू शकता. खूप भारी आहे इथे. प्राचीन काळातला पूर्ण पॅलेस आहे. तेव्हाचीच आहे सगळी, आता काहीच केलं नाही. प्राचीन काळातलं सगळं बघू शकतात. असेंब्ली हॉल, खूप मोठा पॅलेस आहे. बघू शकता. चलो जरा फोटो वगैरे काढूया. खूप भारी माल आहे. बघा खूप मोठा बँकेट होता यांचा. बँकेट हॉल, तिथे सगळे बसून जेवायचे फॅमिली, होळकर फॅमिली. बघू शकता खूप मोठा बँकेट हॉल आहे. हे कसं आहे, पूर्वी ते लोक जेवायचे ना एकत्र. हा, आता जो तो लगेच वेगळा होतो, लग्न झालं की लगेच वेगळा. त्यावेळेला हे एकत्र पद्धत होती. हा. तर बघा खूप मोठा वाडा आहे म्हणजे पॅलेस. बघू शकता बँक्वेट हॉल. चलो हे टायगरचा खूप मोठा स्टॅच्यू बघू शकता. खूप मोठा पॅलेस आहे, बघू शकता. हे वरती अजून करतात, वर्क इन प्रोग्रेस आहे. ही लोडिंग लिफ्ट जे पूर्वीच्या काळात वापरायचे सामान वरती न्यायला, बघू शकता. खूप इथे प्राचीन काळातले हे बघायला भेटणार तुम्हाला. इथे बघा बँक्वेट हॉलचं पूर्ण माहिती दिली आहे, तुम्हाला सांगेन मी. खूप एकदम भारी इंटिरियर वगैरे केलंय, त्या काळातलं इंटिरियर बघू शकता. इथे आतमध्ये नॉर्मल एक रूम आहे, जिकडे होळकर फॅमिली नॉर्मल राहायचे, बघू शकता. इथे खाली स्पेस
खूप एकदम मस्त प्रसन्न आहे, भारी वाटतं एकदम. इथे पण रूम आहे, बघू शकता. सेम रूम जिकडे होलकर फॅमिली राहायची. एकदम मस्त. हे बघा एकदम पहिल्याचे झुंबर आहेत. इथे पण एक टायगरचा स्टॅच्यू आहे, खूप मोठा. खूप मोठा वाडा आहे, बघू शकता. हे इथे लेडीज क्लॉक रूम आहे. बघू शकता. पहिल्या सगळे बघा स्विच सगळं प्राचीन काळातलं तुम्हाला बघायला भेटेल इकडे. हे बघा आता वरती आय थिंक चालू नाही. बघा एकदम पहिल्यातला इंटिरियर. हा बघा द क्राउन हॉल, बघू शकता. हा राजाचा हॉल आहे, होलकर फॅमिलीच्या, राजांचा फॅमिली. हे बघा क्राउन हॉल. इथे सगळे त्यांचे बसायचे, त्यांचे कामगारी, त्यांच्या हाताखाली जे माणसं असायची तिथे बसायचे आणि राजा तिकडे बसायचा, बघू शकता. त्यांचे सगळे मीटिंग वगैरे असायचे, त्याचे सगळे इकडे होते. बघा वरती पण, वरचा इंटिरियर बघा खूप भारी आहे. वरचा वर्क इन प्रोग्रेस अजून बनतंय वरती, बघू शकता. इथे एक मिनिट, सॉरी. हा बघा सिटिंग रूम. इथे पण खूप सारे मीटिंग्स वगैरे जे अटेंड होतात होलकर फॅमिलीचे. हे बघा पहिल्या काळातले टेबल, खूप प्राचीन काळातले. हा पण टेबल बघू शकता. पहिल्या काळातले झुंबर अँड ऑल सगळे इथे दिसत आहेत, बघू शकता. एकदम खूप भारी इंटिरियर आहे हा, बघू शकता. पहिल्या काळातला झुंबर तुम्हाला बघायला भेटेल. हा बघा पहिल्या काळातला खूप मोठा दरवाजा, जिकडून एंट्री असायची, बघू शकता. सिटिंग रूम. चलो एवढा होता. प्राचीन काळात सगळं दिसतंय तुम्हाला इथे. वरचं काम चालू आहे, ते पण वर्क इन प्रोग्रेस आहे. ते पण नक्कीच लवकर चालू होईल, बघू शकता. खूप भारी आहे इथे. इथे बघा काय, इथे वेस्टर्न डिनर. ओके, वेस्टर्न डायनिंग काहीतरी आहे इथे, बघू शकता. पहिल्या प्राचीन काळातलं एक झुंबर, हे सगळं स्ट्रक्चर. आणि वरची जी हे बघा तुम्ही, स्ट्रक्चर बघा काय भारी आहेत. वेस्टर्न डायनिंग, हा शेकोटी खूप भारी आहे. चला हे बघा वेस्टर्न डायनिंगचं इथे दिलंय तुम्हाला, एकदम पश्चिम काळातले. एकदम स्वच्छ, एकदम बघू शकता. इथे काउन्सिल रूम बघा, ते माहिती दिलं काउन्सिल रूमची. काउन्सिल रूम इथे, काउन्सिल रूम वेगळा,
म्हणजे आताच्या काळात असे तुम्हाला पॅलेस बघायला भेटणार नाही, जे खूप वेगवेगळ्या हे जे प्रकारचे तुम्हाला बघायला भेटतात रूम्स बघू शकता. यांची जॉईंट फॅमिली होती म्हणून खूप मोठा पॅलेस आहे. इथे बघूया किंग्स ऑफिस, जे राजा असायचे त्यांचं ऑफिस आहे. दाखवतो तुम्हाला, इथे माहिती दिली आहे. इथे बघा हा ऑफिस आहे, जिकडे सगळे पहिल्यातले सगळे मीटिंग्स वगैरे व्हायचे इम्पॉर्टंट. तर चला जाऊया आता पुढे. हा होता पॅलेस, लालबाग पॅलेस. बघू शकता खूप मोठा पॅलेस आहे हा. सध्या तुम्हाला खालच्याच दाखवलंय, कारण वरचं काम चालू आहे. ते लवकरच चालू होईल, तेव्हा आपण दाखवू वरचं. आणि तुम्हाला सांगतो, एक मिनिट, हे बघा जो हा टायगर आहे हे ते ओरिजिनल आहे. केमिकल, ओके. म्हणजे हा खरा एकदम टायगर आहे, खरावाला, जे केमिकल वगैरे सगळं मारून अजून पण तेही ठेवलंय. बघू शकता. फिरून पूर्ण आपण पॅलेस फिरला. तर छोट्या मुलांसाठी खूप काही शिकायसाठी येते, म्हणजे आताच्या काळात तुम्हाला पहिल्यासारखं कुठेच बघायला भेटणार नाही. पण ते खूप सारे स्टोअर केलेत प्राचीन काळातले होलकर फॅमिलीचे. तर नक्की बघा, इथे नक्की घेऊन या. छोट्या मुलांसाठी खूप सारा माहिती आहे. आणि फक्त तिकडे हेच नाहीत, प्लेसेस नाहीत, पूर्ण तिची इन्फॉर्मेशन दिली आहे तिकडे. तर नक्की ते व्हिजिट करा, खूप काय बघायसाठी आहे इथे. इथे समोर त्यांचा गार्डन होता, गार्डन पॅलेस आहे इथे. बघू शकता समोर एक स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू वगैरे होते समोर. तर हा पूर्ण मोठा एक वाडा आहे, पूर्ण असा गोल सर्कल आहे पूर्ण. हा एवढा फक्त इथून स्टार्टिंग केली आहे. तिकडून हे होते, एंट्री होती, म्हणजे त्यांची होलकरांची एंट्री होती तिकडून, पण आपल्यासाठी इथून एंट्री दिली आहे पूर्ण. बघा एकदम खूप इथे स्वच्छता आहे, तुम्हाला काहीच कचरा वगैरे कुठेच बघायला भेटणार नाही. खूप असं स्वच्छ ठेवलं आहे त्यांनी. प्राचीन काळातलं पूर्ण हे पॅलेस आहे. तर इथे सॉरी, नक्की विजिट करा. तर आपण आता जाऊया दुसऱ्या स्पॉटला. बघूया कुठं दाखवते दुसरा स्पॉट, तर तिकडे जाऊया. चला बघा सगळे जात आहेत. तर हा बघा अन्नपूर्णा मंदिर, प्राचीन काळातला. हा पण खूप भारी स्ट्रक्चर केलं तिकडे. हा बघा खूप मोठा मंदिर आहे इथे. जाऊ आता आतमध्ये. हा संत निवास, इथे पण 2 मंदिर आहेत. इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल काढून घेऊ आधी. चप्पल काढूया आता. हे बघा खूप मोठे मंदिर आहे. धोने के लिए पानी है क्या? काका जूते वाले एक मिनिट.
तर जाऊयात आतमध्ये. बघा इथे शंकर महादेव आणि पार्वती माता. हर हर महादेव. तर चला आतमध्ये जाऊ आता. खूप भारी असं केलंय इथे, बघू शकता तुम्ही. जाऊ आता आतमध्ये. हे बघा खूप एकदम स्वच्छता एकदम इथे. अन्नपूर्णा मंदिर. बघू शकता खूप एकदम मस्त मंदिर आहे इथे. एकदम अन्नपूर्णा मंदिर बघू शकता. खूप मोठं प्राचीन काळातलं मंदिर आहे इथे. एकदम बघू शकता अन्नपूर्णा मंदिर. त्याचं दर्शन करून घेऊ आपण. बघू शकता मंदिर. हा इथे आल्यावर अशी वाईब येते ना, म्हणजे खूप असं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं मन. खूप भारी. काय पर्स. खूप एकदम भारी वाटतं इथे आल्यावर. एकदम फ्रेश, एकदम फ्रेश हे का. तर चला फोटो काढू आता. तर आता थांबलोय नाश्ता करायला. बघा समोसा घेतलाय हॉटेल अन्नपूर्णामध्ये. हा इंडोर मध्ये खाण्याचे खूप आहे, खूप भारी भारी असतं. आणि इथून जो तुम्ही अन्नपूर्णा मंदिर बघितला त्याच्या 2 मिनिटावर आहे हा हॉटेल अन्नपूर्णा. दाखवतो मी बाहेर. त्याला खाऊन घेतो आणि मग भेटूया. ये लेके सुन. तर बघा हा हॉटेल होता. म्हणजे स्वीट्स आहे आज, वरती हॉटेल पण आहे. खूप म्हणजे भारी टेस्ट आहे. म्हणजे आपल्या कळव्या ठाण्यामध्ये कसा प्रशांत आहे तसं इकडे हा आहे. तर खूप भारी होतं इकडे. आम्ही कस्टर्ड घेतला आणि समोसा ढोकला वगैरे सगळं टेस्ट केला आम्ही. खूप म्हणजे भारी होतं. तर नक्की ते बघा टेस्ट करून. इथे बघा हा तो बघा अन्नपूर्णाचं मंदिर आहे तिकडे. तिकडे 2 मिनिटावर तो हॉटेल आहे. 2 मिनिटावर हॉटेल आहे. तर नक्की या इकडे.